नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सहजपणे तुम्हाला सुद्धा करता येईल अशी ब्लाऊज डिझाईन आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला मग तुमचा जास्त वेळ नाही घेता छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया। बघा, पूर्ण उंची घेतली आपण 13.5, घडी घेतली आहे 9.5ची, त्याच्यानंतर 2.25 इंचाची गळारुंदी घेऊन 5.25 इंचाचा शोल्डर घेतला आहे। जितकं शोल्डर घेतलं तितकीच आपल्याला मोंड्याची उंची घ्यायची। हा बॉक्स तयार करून घ्यायचा। कोपऱ्यामधून आपल्याला 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे। त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, 2.25 इंचाची गळारुंदी घेऊन हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। इथे द्यायचा छानपैकी असा गोल आकार, जो आकार दिला तोच घ्यायचा असा कट करून। बघा, ह्याप्रमाणे आपल्याला तो आकार दिला तोच कट करून घ्यायचा आहे। नंतर आपण घेतला ब्लाऊज पीस, त्याच्यावरती ठेवला अस्तर आणि दोघं साईडनी म्हणजे मोंड्याच्या आणि गळ्याच्या साईडनी थोडं हे कट करून घेतलं। त्याच्यानंतर पीस ओपन करून ठेवला, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवलं आणि पिना लावून घ्यायच्या आहे। व्यवस्थित अशा पिना लावून घ्यायच्या आहे, म्हणजे आपला परफेक्ट असा गोल आकार तयार होईल गळ्याचा। बघा, असे शिवून घ्यायचं आपल्याला। जो गोल आकार दिला आपण तिथेच अशी शिलाई मारून घ्यायची। नंतर हा मधला भाग जो आहे तो कट करून घ्यायचा। कट करून झाल्यानंतर असे सावकाश असे कट मारून घ्यायचे। बघा, सगळ्या गळ्याला शिलेला धक्का लागणार नाही याची खात्री करून घ्यायची आहे। नंतर अस्तर पलटी करून वरतून अशी दाबटीप मारून घ्यायची। कपडा अगदी व्यवस्थित पकडून आणि मगच ती दाबटीप मारायची आहे, तरच आपल्या गळ्याचा आकार हा परफेक्ट असा तयार होईल। बघा, दाबटीप झाली। आता कपड्याला पलटी मारायचं आणि पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं, म्हणजे शिलाई मारून घ्यायची। हाताने असं व्यवस्थित पकडून आणि सावकाशाची शिलाई मारायची, म्हणजे कुठेही फुगा वगैरे पडणार नाही आणि ब्लाऊजला फिनिशिंग छान येईल। अस्तर जॉईंट झाल्यानंतर हे उरलेला जो सगळा कपडा दिसतो एक्स्ट्राचा, तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे। लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे आहेत। बघा, इथे आपण टाकला पॉईंट, आता टक्स मारायचे। खाली अर्धा इंच पकडायचं, वरती 4.5 इंच असे आपल्याला दोघेही टक्स मारून घ्यायचे। टक्स मारून झाले की लगेच कमरेला पट्टी लावून घ्यायची। पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने फोल्ड करायचं आणि वरतून अशी ठेवून सिंपल अशी शिवून घ्यायची। दोन्ही टक्सच्या मध्ये आलं की प्लेट टाकायची, एक पट्टीवरती एक चुनी टाकायची, कारण आपली जो पाठीचा भाग आहे ना तो वरती तरंगत नाही, म्हणून पट्टीला चुनी टाकायची। दाबटीप द्यायची, मध्ये पलटी करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। बघा, हा पाठीचा भाग आपला पूर्णपणे असा तयार झालेला आहे। इथे व्यवस्थित असं सेंटर काढायचा। त्याच्यानंतर इथून साधारण अर्धा इंच आपण अंतर सोडून ही रेषाशी मारून घेतली। बघा, त्याच्यानंतर इथे 1.25 इंच मोजून पुन्हा एक आपली दुसरी रेषाशी मारून घेतली। इथे आपण सुंदर अशी डिझाईन बनवणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। आता तो आपण बाजूला ठेवू। दुसरा कॉन्ट्रास्ट कपडा आपण घेतला साधारण 2 इंच रुंदीचा, त्याला फोल्ड करून अशी एक शिलाई मारून घ्यायची। सुई दोऱ्याच्या सहाय्याने तिला घ्यायचं पलटी करून। बघा, ह्याप्रमाणे। त्याच्यानंतर त्याचे 2 ते 2.5 इंचाचे असे तुकडे करायचे। 2.5 इंचाचे असे तुकडे केले आपण। बघा, त्या पट्टीचे आपण असे तुकडे करून घेतले। त्याच्यानंतर घ्यायचं सुई दोरा आणि मणी। बघा, या पट्टीला असं सेंटरला आहे ना थोडंसं असं एक टाका टाकून त्याला असं बटरफ्लायचा आकार आपल्याला द्यायचा आहे। लगेच त्याच्यावरती हा मणी लावून घ्यायचा आहे। व्यवस्थित असं पॅक करायचं आणि पुन्हा आपल्याला दुसरी पाकळी बनवून घ्यायची लगेच। अगदी सुंदर अशी डिझाईन आपण बनवणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे रोजच्या रोज नवीन ज्या व्हिडिओ येतात त्याचं नोटिफिकेशन पहिले तुम्हाला मिळेल। बघा, ह्याप्रमाणे आपण ही पूर्ण डिझाईन आता करून घेणार आहे।
बघा याप्रमाणे आपण आता डिझाईन करून घेतली आणि जी रेषा आपण मारलेली आहे त्या रेषेवरती बरोबर आपल्याला शिलाई मारत चालायची. ती व्यवस्थित ठेवून आणि आपल्याला ती शिलाई मारायची आहे. बघा आता दुसरी जी रेषा आहे त्या रेषेवर सुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायची. व्यवस्थित पकडून आणि शिलाई मारायची म्हणजे कुठे आकार बिघडणार नाही. खूप सोपी डिझाईन आहे मैत्रिणींनो. व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुमच्या लक्षात येईल आपण डिझाईन कशी बनवली ते. अगदी सुंदर अशी. आणि हा जिथे आपण कॉन्ट्रास्ट कपडा वापरला तिथे तुम्ही साडीचा कपडा वापरून ही डिझाईन बनवू शकता. बघा आता शिलाईच्या बाहेर जो कपडा दिसतोय तो आपण असा कट करून घ्यायचा आहे. कट करताना सावकाश करायचं आहे. ब्लाऊजला धक्का लागला नाही पाहिजे इतकी काळजी आपण घ्यायची. बघा ह्या बाजूने सुद्धा शिलाईच्या बाहेर जितका कपडा दिसेल तितका आपल्याला कट करून घ्यायचा आहे म्हणजे परफेक्ट अशी डिझाईन आपली तयार होईल. बघा आता मस्त असं हे डिझाईन तयार झाली की आपल्याला लावायची आता लेस. तुम्ही कोणतीही लेस इथे वापरू शकता. आपण इथे गोल्डन लेस वापरणार आहे. पहिले इकडच्या साईडने आपल्याला लेस लावून घ्यायची डिझाईनपर्यंत बरोबर आणून आणि तिथे लेस आपल्याला कट करून घ्यायची. बघा लेसला दोघं साईडनी शिलाई मारायची म्हणजे फिनिशिंग छान येते. अजून 1 इंच अंतर सोडून आपण दुसरी लेस एक लावून घेणार आहे. ह्या लेसला सुद्धा आपल्याला दोघंही बाजूनी शिलाई मारून घ्यायची. बघा आपली लेस लावून झाली एक साईडनी. आता आपल्याला ह्या डिझाईनवरती सुद्धा लेस लावून घ्यायची आहे. बरोबर डिझाईनच्या कडेला अशी लेस आपली आली पाहिजे अशा हिशोबाने आपल्याला लेस लावायची. बघा इथे आपली लेस लावून झाली की इथे सुद्धा आपल्याला त्या लेसवरती डबल शिलाई मारून घ्यायची आहे आणि अगदी कमी वेळात सुंदर अशी आपली डिझाईन तयार होणार आहे. ह्या बाजूने सुद्धा आपल्याला लेस लावून घ्यायची. बघा अगदी डिझाईनवर आली पाहिजे ती लेस म्हणजे अशी डिझाईनची आपली जी कड आहे ती झाकल्या गेली पाहिजे लेस खाली आणि मग त्याचा लुक आपला जो डिझाईनचा आहे तो अगदी सुंदर असा दिसतो. बघू शकता तुम्ही अगदी सुंदर अशी डिझाईन तयार झाली. आता बघूया आपल्या डिझाईनचा फायनल लुक आणि डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हा बघा आजचा आपल्या ब्लाऊजचा सुंदर असा लुक. कशी वाटली आजची ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.